होय शेतकरी मित्रांनो, तुमचा पी-एम किसानचा हप्ता बंद होऊ शकतो. आजपर्यंत हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. प्रत्येक वेळेस पी-एम किसानचा हप्ता जेव्हा पडला, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पी-एम किसानचे हप्ता जमा झालेला आहे. परंतु आता तो हप्ता तुमचा बंद होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, की केंद्र शासनाकडून यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याची फेस के-वाय-सी करण्यासाठी आदेश आलेला आहे आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे. आपण जर पी-एम किसानची पगार उचलत असाल, पी-एम किसानचे 2,000 रुपये तुम्हाला मिळत असतील, तर त्या शेतकऱ्यांनी आपली फेस के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही फेस के-वाय-सी नाही केली तर तुम्हाला पी-एम किसानचा हप्ता बंद होणार आहे. त्यामुळं ज्या लाभार्थ्यांना पी-एम किसानचा हप्ता जमा होतोय, अशा लाभार्थ्यांनी 30 जूनपूर्वी आपली फेस के-वाय-सी करणं अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला 2,000 रुपयाचा हप्ता जमा होणं बंद होणार आहे. आणि त्याचबरोबर पी-एम किसानचाही हप्ता बंद होऊन जाईल, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे दोघांचेही हप्ते बंद होणार आहेत. त्यामुळं के-वाय-सी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. अगोदर आपल्याला के-वाय-सी करण्यासाठी ओ-टी-पीद्वारे के-वाय-सी केली जात होती. स्तंभ देऊनही के-वाय-सी केली जात होती. प्रक्रिया तीच जरी असली, तर यावेळेस स्वतः पी-एम किसानच्या ॲपवरून आपल्याला फेस के-वाय-सी करायची आहे. कारण जो शेतकरी हयात आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पी-एम किसानचा हप्ता जमा होणार आहे. कारण खूप शेतकरी मयत झालेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही पी-एम किसानचे हप्ते या अगोदरही जमा झालेले आहेत आणि पुढेही जमा होऊ शकतात. यासाठी राज्य सरकारकडून आता केंद्र सरकारकडून या योजनेला कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण खूप असे बोगस लाभार्थी आहेत आणि ते बोगस लाभार्थी आपल्या पी-एम किसानचा व नमो शेतकरी योजनेचा लाभ उचलत आहेत. जरी ते हयात नसले, के-वाय-सी नसली, ओ-टी-पी नसली, तरीही त्यांच्या खात्यामध्ये 2,000चा हप्ता आजपर्यंत पडत गेला. परंतु आता यापुढून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाही आहेत. परंतु ज्यांचा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम बंद होऊन जाईल. जो शेतकरी हयातच नाही, तो शेतकऱ्याचा हप्ता बंद होऊन जाईल. परंतु आपण हयात असतानाही जर के-वाय-सी नाही केली, फेस के-वाय-सी नाही केली, तरी तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. कारण जर के-वाय-सी नाही केली, तर आपण हयात नाही अशी अपडेट केंद्र सरकारला जाईल व आपला हप्ता बंद पडू शकतो. त्यामुळं एखादं काम बाजूला ठेवा, परंतु फेस के-वाय-सी करायला विसरू नका. याची मुदत 30 तारखेपर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वेळेच्या अगोदर, कारण 30 तारीख आहे म्हणून आपण काय करतो, शेवटच्या टप्प्यात जायला बघतो, परंतु ते ॲप परत चालायला प्रॉब्लेम करतं. त्यामुळं के-वाय-सी होत नाही. आता खूप शेतकऱ्यांना हे माहीत झाले की के-वाय-सी कशी करायची आहे. कारण पी-एम किसान हे ॲप घेऊनही तुम्ही फेस के-वाय-सी करू शकता स्वतःच्या मोबाईलमध्ये. जर ज्यांना करता येत नसेल, त्यांनी सी-एस-सी सेंटरमध्ये जाऊन आपली के-वाय-सी करू शकता. परंतु ज्यांना या गोष्टीची माहिती नाही, त्या सर्व लोकांना, ज्या लोकांना या गोष्टीची माहिती आहे, त्यांनी माहिती द्या. कारण खूप असे शेतकरी असतात, त्यांची पी-एम किसानची पगार चालू असते, परंतु या गोष्टीची माहीत नसते, मोठा मोबाईल नसतो, के-वाय-सी कशी करायची माहीत नसते. या सर्व गोष्टीमुळं तो लाभार्थी वंचित राहू शकतो. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती आहे, अशा माहीत असणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही माहिती देऊन के-वाय-सी 30 जूनच्या अगोदर करायला लावा. अन्यथा त्या लाभार्थ्यांची पगार बंद पडू शकते. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण ज्या शेतकऱ्यांना पी-एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतोय, अशा शेतकऱ्यांना के-वाय-सी बंधनकारक आहे आणि तीही फेस के-वाय-सी आहे. आणि फेस के-वाय-सीच्या माध्यमातून आपली के-वाय-सी करून घ्या व पी-एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता कायम चालू ठेवा. धन्यवाद.